हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आज आपण 34 छातीचा कटोरी ब्लाउज पेपर कटिंग पाहणार आहोत। तर या अगोदर सुद्धा बरेच असे पेपर कटिंग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही जर पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा। तर इथे पाहू शकता मी पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड केलेला आहे। त्यानंतर इथे आपण उंची घेतलेली आहे, ऑलरेडी उंची आहे 13, त्यामध्ये +1 केलेला आहे, त्यामुळे झालेला आहे 14। तर शोल्डर घेतलेला आहे आपण इथे 5.5 आणि मुंडा उंची घेतलेली आहे 5.5 आणि त्यानंतर छातीचं माप आहे ते आहे चौथा भाग 8.5 येतो। 34चा चौथा भाग 8.5, त्यामध्ये +2 केलेला आहे, म्हणजे 2 मिसळलेला आहे आणि ते आपल्याला मार्जिनसाठी 2 मिसळायचं आहे। त्यानंतर कमरेचं माप घेतलेलं आहे आणि कमरेचं माप घेऊन आपण इथे ॲज इट इज आहे असंच रेष मारलेली आहे। त्यानंतर इथे मुंडा गोलाई घ्यायची आहे आपल्याला, 1.25 इंचाची मुंडा गोलाई घ्यायची आहे। काही जण 1.5 इंच घेतात गोलाई, पण काय होतं त्यामुळे जर जास्त घेतल्यामुळे आपल्या पाठीची गोलाई असते तर तिथे चुन्या पडण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। तर त्यानंतर पाहू शकता इथे मी कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर डबल फोल्ड जो कापड होता तर त्यामध्ये आपण सिंगल केलेला आहे। आता गळ्याचं मार्किंग करून घेत आहे मी। खालच्या साईडने 2.5 इंच घेतलेला आहे आणि वरती 2 इंच गळा घ्यायचा आहे आपल्याला। बऱ्यापैकी 2 इंच घ्यायचा, त्यामुळे काय होतं गळा आपला वगळणार नाही। आणि आपण गळ्याची गोलाई देऊन घेतलेली आहे, गळा काही मी कट करणार नाही, फक्त गोलाई दिलेली आहे। त्यानंतर टक्ससाठी इथे मी 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता फ्रंट भाग आपण कटिंग करणार आहोत। तर इथे गळ्याचं रुंदी घेतलेली आहे वरची 2 इंच आणि खाली 2.5 इंच रुंदी घ्यायची आहे। तर इथे मी पाहू शकताय तुम्ही गळा घेतलेला होता 5.5 इंच। तर आपल्याला हे पहा, अशा पद्धतीने जर मोजून घेतला गळा, आपण आखून घेतला, आपला जो जुना ब्लाउज आहे तर त्यावरती जर ठेवून असा आखून घेतला तर एकदम सोपी पद्धत आहे ही। तर एकदम आहे असा जर कस्टमरचा जसा ब्लाउज आहे त्या कस्टमरच्या ब्लाउजचा गळा जसा आहे तसाच गळा आपल्याला इथे मिळून जातो। जर आपण आपल्या पद्धतीने घ्यायला गेलो तर एखाद्या वेळेला कमी जास्त होतं, पण जसा कस्टमरचा जर गळा आपण ठेवून घेतला तर व्यवस्थित येतो। त्यानंतर आपण इथे क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावरती आपण इथे खुणा केलेल्या आहेत। त्यानंतर रेष मारून आपण डबल फोल्ड इंच पट्टी ठेवलेली होती, डबल फोल्ड ठेवून कटोरीचं माप काढून घ्यायचं आहे आपल्याला। 5.25 इंच येते हे पहा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर वरती 1 इंच वरती घेतलेला आहे मी आणि कटोरीचा शेप द्यायचा आहे। तर इथं मी मुंडा गोलाईचं आपलं जे होतं ते मार्किंग करून घेत आहे आणि 1.25 इंचावरती गोलाई दिलेली आहे समोरची। यानंतर आता आपल्याला इथे पाहू शकता गळ्याचा 2.5 इंचावरती मी ती जी गळा आहे तर तो आखून दाखवलेला आहे, खालती 2.5 इंच। आणि यानंतर आता आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे। तर इथून आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे, 1.25 इंच मुंड्याचं पासून 3 इंच खाली एक खूण करून घ्यायची आहे आपल्याला। पाहू शकता अशा प्रकारे 3 इंचावरती खूण करून हलक्या हाताने आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे। आणि त्यानंतर आता इथे मी मुंड्याचं जे पुढचा भाग होता तो कट करून घेतलेला आहे। यानंतर आता गळ्याचं कटिंग करून घेत आहे मैत्रिणींनो मी, आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक्स्ट्राचा जो होता तो कट करून घेतलेला आहे आपल्याला क्रॉसपट्टी। आणि आता ही आपली कटिंग झालेली आहे। आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत। तर स्लीव्जचं जे माप आहे तर ते 4.5 इंच आहे, तर त्यामध्ये 1 मिसळला 5.5 इंच उंची आणि दंडगोलाई 5.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच ॲड केलेला आहे मी, तुम्ही 2 सुद्धा ॲड करू शकता। तर गोलाई जी आहे ती 7 इंच होती, 7 इंच पुढती एक्स्ट्रा 2 इंच। आणि पाहू शकता अशा हलक्या हाताने आपण इथे गोलाई देऊन घेतलेली आहे। जर गोलाई अशा जमत नसेल तर 1/2 इंच पाहू शकता इथे मी 1/2 इंचाची गोलाई दिलेली आहे आणि हा आकार आपण दिलेला आहे पुढचा सुद्धा। त्यानंतर हे पहा इथे मी लिहिलेलं आहे उंची जी आहे ती 4.5 इंच + 1 5.5 इंच झालेला आहे आणि आपण बाहीची कटिंग केलेली आहे। तर हे पहा पुढची बाजूची सुद्धा आपण कटिंग लगेच करून घेतलेली आहे। तर ही झाली आपली बाही कटिंग। एकदम सोपी पद्धत आहे ही बाही कटिंग करण्याची सुद्धा। तर यानंतर आता आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे। तर जी कटोरी आपली होती तर ती ॲज इट इज आहे अशी पेपरवरती ठेवून, क्रॉस पेपरवरती ठेवून आपण इथं ड्रॉ करून घेतलेली आहे आणि हुकाच्या साईडला 2 इंच वाढवलेली आहे। आणि वरती पाहू शकताय तुम्ही फक्त शिलाईसाठी
पाव इंच वाढवून घेतलेला आहे। यानंतर या बाजूला सुद्धा अर्धा इंच आणि बरोबर अर्धा इंचावरतीच गोलाई दिलेली आहे फक्त शिलाई मार्जिनसाठी। तर याचा मध्य काढून घेतलेला आहे अशीच आपण इथे टिप रेष मारून घेतलेली आहे आणि मध्यावरती 1.5 इंचावरती आपण खूण करून घेतलेली आहे आणि 1.5 इंच जॉईंट करून घेतलेला आहे अशीच कटोरी आता आपण इथे कट करून घ्यायची आहे। या अगोदर सुद्धा कटोरीचे भरपूर सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत पेपर कटिंग वगैरे। तर इथे 3 इंचावरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे, दोन्ही साईडला 1.5 इंचावरती हा टक्स घ्यायचा आहे। तर आता असा टक्स ठेवून आपण बघितला आणि आता बघा फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला फरक किती सापडतो आपला। फोल्ड करून आपण नेहमी कटोरीचा टक्स घ्यायचा आहे। फोल्ड केल्याच्या नंतर 1.5 इंच आणि हे झालं 3 इंचावरती टक्स घेतलेला आहे आणि यानंतर मी आता फोल्ड करून दाखवते। आपली कटोरी एकदम छान अशी कटोरी येणार आहे। तर या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, ब्लाउज कसा बसतोय ते पण बघा। काही जर अडचण असेल तर ते पण तुम्ही माझ्याशी शेअर करा कमेंटद्वारे, किंवा तुम्हाला कोणत्या मापाची कटोरी पाहिजे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता। तुम्ही जे सांगितलेलं त्याची पूर्तता मी करण्याचा प्रयत्न करतच आहे। स्लो एका हळूहळू माप घेत आहे मी इथे पेपर कटिंगचे, एक दाखवणार आहे। तर तुम्हाला जी माप हवा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।